नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. प्रेक्षको, कार्यक्रमाची सुरुवात करूया एका श्लोकाने. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमच. म्हणजेच स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणे आणि आतुर म्हणजेच रोगींचे विकार प्रशमन करणे हेच आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत आहेत. आपण विचार करतो जेव्हा सुंदर आणि स्वस्थ राहण्याचा प्रयत्न तर सगळेच करत असतात. सुंदर, सुदृढ आणि सुडौल दिसण्यासाठी अनेक नटनटींपासून ते अनेक नामवंत व्यक्तींना आपण व्यायाम आणि डाएट करताना नेहमीच पाहतो. त्यांना पाहून सध्याची जी तरुण पिढी आहे ती सुद्धा व्यायाम आणि डाएटकडे वळू लागलेली आहे. डाएट म्हणजेच आहाराचं नियमन हा एक सरळ सोपा मार्ग आहे. तर व्यायाम याला मेहनतीचं काम असं समजून बरेच लोक व्यायामाला टाळाटाळ करताना आज आपण पाहतो. बरेच जे लोक व्यायाम करतात ते लोकसुद्धा त्यांचं जे व्यायामाचं जे ज्ञान आहे ते जिम ट्रेनरकडून अनेक जिम ट्रेनर विविध प्रकारचं ज्ञान देत असतात आणि त्यातून उत्पन्न होतो एक प्रकारचा संभ्रम. पण प्रेक्षको, आयुर्वेदाने फार पूर्वीपासून व्यायामाबद्दल फार सविस्तर माहिती दिलेली आहे. ती कोणी करावी, कधी करावी, कशी करावी याबद्दल सविस्तर वर्णन केलेले आहे. मग अशा या विषयावरती चर्चा होणे फार महत्त्वाचं आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे ते. विषय आहे समज गैरसमज या सदराखाली व्यायाम आणि आयुर्वेद. विषय आहे समज गैरसमज या सदराखाली व्यायाम आणि आयुर्वेद. आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं. तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम ही सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला विषय एकदम अनोखा आहे, व्यायाम आणि आयुर्वेद. तर व्यायाम हे सर्वसामान्य लोकांना माहीत असलेलं थोडंसं एक आयडिया असलेली एक टॉपिक आहे. पण आयुर्वेदाचं व्यायामाबद्दल काय टेक आहे, त्याचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. बरोबर आहे. कसं आहे, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन अशी जी संस्था आहे तिने व्यायामाची एक व्याख्या देऊन ठेवलेली आहे की शारीरिक स्वास्थ्य टिकण्यासाठी शरीराची केलेली हालचाल असं एकंदरीत त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. परंतु ही व्याख्या आयुर्वेदाच्या हिशोबाने खूपच अपूर्ण आहे. शरीर आणि मनाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी जी मनोनुकूल हालचाल केली जाते आणि ज्याच्यामध्ये शरीराचं स्थैर्य टिकवलं जातं, बळ वाढवलं जातं आणि जी हालचाल माफक प्रमाणात केली जाते त्याला व्यायाम म्हणायला पाहिजे. कारण अतिव्यायाम केले तर त्याचे काय दोष येतात हे सगळं आपण नंतर बघणारच आहे. पण रॅमडोमायलोसिस नावाचा एक आजार जो आहे ना, तो अतिशय व्यायाम जर आपण करायला लागलो तर आपल्याला होतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, मसल्स जे आहेत ते आपले तुटायला लागतात आणि मायोग्लोबिन नावाचं एक प्रोटीन जे आहे ते शरीरामध्ये रिलीज होतं आणि रक्तामध्ये फिरायला लागतं आणि ते फिरत असताना ते वृक्काला खराब करतं, यकृताला खराब करतं, तब्येत बिघडायला लागते, दौर्बल्य प्रचंड मोठ्या प्रमाणात यायला लागतं आणि हे सगळं होत असताना इन्फ्लॅमेशन शरीरातली वाढत जातात आणि चहा जसा असतो ना त्या पद्धतीची लघवी व्हायला लागते. चहा म्हणजे दूध घातलेला चहा नव्हे, नुसता चहा उकळल्यानंतर जो असतो तसा. आणि त्याच्यामध्येही माणूस मरूसुद्धा शकतो.
बऱ्याच वेळेला फूड सप्लिमेंट्स घेतली जातात, क्रिएटिन वगैरे किंवा इतर प्रोटीन्स वगैरे, आणि ही सगळी शिळी टीन अशी फूड असतात. त्याला पर्युषित अन्नाचा म्हणजे शिळ्या अन्नाचा परिणाम त्याच्यावर येतो. मन बिघडतं, शरीर बिघडतं, रक्त जे आहे ते जास्ती ॲसिडिक व्हायला लागतं आणि नको नको ते आजार उत्पन्न व्हायला लागतात. तर ह्या सगळ्या विषयी आपण बोलायचंच आहे, परंतु हे मुद्दाम पहिल्यांदा का सांगितलं तर अर्धशक्ती व्यायाम व्हायला पाहिजे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. माफक व्यायाम व्हायला पाहिजे आहे. तो 10चे 10 सेट मारतो म्हणून मी 20चे 20 मारणार असं जर करायला लागलं ना तर हे असं काहीतरी प्रकरण होतं. आणि हेच कारण आहे की ज्याच्यामुळं व्यायामच्या चांगलं फिजिक असलेलं आणि लूक ज्यांचा चांगला आहे असे लोक मरताना आपल्याला दिसतात. त्याचं कारण हे आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन ह्या विषयाकडे जर तुम्ही बघितलं आणि जर हे लेक्चर ऐकलं ना तर मला वाटतं तुम्हाला फायदा होऊ शकतो. अहिंसकम अनायासम प्रशांतः प्रियवादिना असं एक सूत्र आयुर्वेदामध्ये आहे आचाररसायनाच्या बाबतीत. चुकीचा व्यायाम करण्यापेक्षा न केलेला बरा, आणि अनायास राहून जर सत्यवादी, अक्रोध वगैरे असं जर एखादा माणूस राहिला, दूध तूप घेतोय आणि माफक वेळेवरती येऊन सगळे आरोग्याचे नियम पाळतोय तर तो जास्ती दीर्घायुष्य होऊ शकतो. हेही तितकंच खरं आहे. पण व्यायामाचं महत्त्व काय हे या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. त्यामुळे प्रतिज्ञाहानी होईल असं मी फारसं बोलणार नाही, पण नाण्याला दुसरी बाजू कुठेतरी असते हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता व्यायाम आणि मेहनत त्याच्यात काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एक्झर्शन आणि एक्सरसाइज याच्यामध्ये काय फरक आहे तो बघणं खूप गरजेचं आहे. आपल्या मनावरती काही टेन्शन नाही आणि सकाळी आपण उठलो आहे आणि 1-1.5 किलोमीटरपर्यंत लांब जी बाग आहे तिथंपर्यंत फिरत गेलेलो आहे, तर आपण निसर्गाशी कनेक्ट होतो. आपल्या शरीरातले प्रत्येक सांधे जे असतात ते व्यवस्थित हलतात, श्वासाची गती चांगली राहते, मन प्रसन्न असतं, मनावरती काही प्रेशर नसतं. तर हा जो प्रकार झाला ना तो व्यायामाचा खूप चांगला प्रकार झाला. परंतु हेच जर तुम्हाला सांगितलं की तिथं जायचं, लाईनमध्ये उभं राहायचं आणि काही ठराविक तिकीटं जी आहेत सकाळची, दिवाळी पहाटेची काढून आणायची आणि न मिळाली तर ते काय बरोबर नाही, ते काढून घेऊनच यायची, असं जर कोणी टेन्शन तुम्हाला दिलं आणि तुम्ही जायला लागलात तर तेच अंतर आहे. रस्ता तोच आहे, तुम्ही तेच आहे, पण सर्कमस्टन्सेस बदलल्या कारणानं तुम्हाला होणारा त्रास जो आहे ना तो एक्झर्शनच्या खाली येत असतो. पहिल्या प्रकारामध्ये काय होतं की कॉर्टिझॉल जे आहे ना ते कमी सिक्रेट होत असतं, कमी होत असतं, आणि सेरोटोनिनसारखे जे प्रकार आहेत चांगले हार्मोन जे आहेत ते किंवा न्यूरोट्रान्समिटर्स जे आहेत ना ती शरीरामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने तयार होतात. इतकंच नव्हे तर योगासारखा व्यायाम करताना किंवा हळूहळू तुम्ही जेव्हा चालत असताना तेव्हा आपल्या मेंदूचं जे ग्रे मॅटर आहे बाहेरच्या बाजूला ते खूप चांगल्या पद्धतीने वाढायला लागतं. आणि एक्सरसाइजच्या विरुद्ध जेव्हा एक्झर्शन होतं तेव्हा ह्या गोष्टी उलट होतात, रिव्हर्स होतात. क्रिया तीच, पण मनाची अवस्था बदलल्यानंतर होणारा त्रास हा वेगळा पडतो. त्यामुळे तुम्ही व्यायाम करताना तो एन्जॉय केला पाहिजे, अर्धशक्ती करायला पाहिजे, आणि केव्हा करायला पाहिजे ह्याचे नियम जे आहेत ना ते लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. तर आता व्यायाम केव्हा करायचा असं एकंदरीत प्रकरण लक्षात घ्यायला लागतं. तर लोक केव्हाही व्यायाम करतात असं होतं. संध्याकाळच्या वेळेला वाताचा प्रकोप असताना शक्यतो व्यायाम करायचा नाही आहे. रात्री लवकर झोपायचं, पहाटे लवकर उठायचं आहे, मुखमार्जन विधी व्हायला पाहिजेत, डोळ्यामध्ये अंजन वगैरे सूर्य उगवायच्या आधी डोळ्यात घातलं जायला पाहिजे, गंडूळ धारण म्हणजे गुळण्या वगैरे तेलाच्या करायला पाहिजेत, नस्य जे आहे ते करायचं आहे. आयुर्वेदिक धूमपान जे सांगितलेलं आहे जे फुफ्फुसाच्या आणि इतर घशाच्या कफाच्या आजारासाठी उपयोगी पडतं अशा गोष्टी पहिल्यांदा करून नंतर मग अंगाला तेल लावायचं आहे आणि ते तेल लावून झाल्यानंतर मग व्यायाम करायचा आहे. तर हे न करता जर एखादी व्यक्ती व्यायाम करत असेल तर आणि तेल जर लावले नसेल तर शरीरात वात पित्त वाढतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो व्यायामाने आणखी शरीरात वात पित्त वाढतात आणि मग त्या लोकांना भयंकर त्रास व्हायला लागतात. लग्न झालेलं असतं, 25-27 वर्षाचं वय असतं मुलाचं, आणि लग्नानंतर तो व्यायाम सुरू करतो, जॉगिंग वगैरे, हे कोणतेही नियम त्यात पाळत नाही, आणि नंतर त्याच्या डोक्यावरचे केस सगळे गेलेले आहेत असं लक्षात येतं, घाम खूप येतो आणि मग पित्ताचे त्रास त्याला होतात असं लक्षात येतं. असं का होतं तर हे पूर्वीचं जे सांगितलेलं कर्म आहे ते केलं गेलेलं नसतं. जसं प्राणायाम करताना आधी आसन आणि यम नियम सांगितलेले आहेत ना ते न करता प्राणायाम जर हा करायला लागला कोण तर त्याला त्याचा फायदा होत नाही. तसंच हे आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळेला 10च्या नंतर व्यायाम शक्यतो करू नये, कारण पित्ताचा काळ तो सुरू झालेला असतो आणि पित्ताच्या काळामध्ये तुम्ही वात पित्त वाढवणारं कर्म करायला लागला तर तुम्हाला व्यायामाने फिजिक मिळेल, परंतु तुमचे इंटरनल ऑर्गन जे आहेत ते हळूहळू मार खायला लागतील आणि अतिव्यायाम केला तर काय होतं हे आत्ता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर आयुर्वेदाचं हे म्हणणं जे आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. बरेच लोक काय करतात, बदाम वगैरे भिजवलेलं असतात ते खातात, थोडंसं दूध वगैरे पितात, चहा पितात आणि मग व्यायामाला जातात. ह्याच्यासारखा दुसरा वाईट परिणाम कोणताही नाही. ह्याच्याविषयी मी नंतर बोलणार आहे, कारण ह्याच्यामध्ये काय होतं की आपण अन्न पचवायला लागलं की आपल्या शरीरातले सगळे जे दोष असतात ते शाखेतून कोठ्यामध्ये यायला लागतात. म्हणजे रस रक्त मांसमध्ये जे धातू आहेत त्यातनं
कोठ्यामध्ये सगळे दोष यायला लागतात आणि तुम्ही जर व्यायाम करायला लागला तर हे दोष जे असतात ते कोठ्यातून शाखेत जायला लागतात. म्हणजे शरीराची एवढी हेंडसाळ होत असते आणि शरीर आता तरी हा माणूस थांबेल, आता तरी हा माणूस थांबेल असं खूप दिवस प्रयत्न सगळ्याच बाबतीत करत असतं. व्यसनांच्या बाबतीत, बाहेरच्या खाण्याच्या बाबतीत, जागरणाच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत. आणि मग थकलं ना की ते मग किडनी फेल्युअर, हार्ट अटॅक किंवा इतर मोठी दुखणी जी असतात कॅन्सरचं की ते वरती काढत असतं. व्यायामात उष्णात ऐष्णात हितस्य अनुचरणात कोष्ठात शाखा मलायांती द्रुतत्वात मारुसत्य असा एक श्लोक जो सांगितलेला तो तेवढाच याच्यात आहे. कोठ्यातले जे दोष आहेत ते तुमच्या शाखेमध्ये जायला लागतात आणि खाल्लेलं असताना शाखेतून दोष कोठ्यामध्ये यायला बघत असतात. ही जी शरीर हुलपड होते ना शरीराची ही भयंकर त्रासदायक आहे. त्यामुळे युरोपियन कंट्रीमध्ये कोणतरी काहीतरी खातोय म्हणून तुम्ही इथं जर खात असाल तर त्याच्या एवढा वेडेपणा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषम वीक्ष म्हणजे प्रत्येक माणसाने स्वतःचं शरीर जे आहे ना ते पडताळून घेऊन वैद्याकडनं प्रकृती तपासून घेऊन व्यायाम कोणता करायचा हे ठरणं खूप गरजेचं असतं. तर हा विषय हे कशासाठी आपण सांगतोय तर त्याचा त्रास होऊ नये ॲटलिस्ट, आणि जो फायदा व्हायचा आहे तो व्हायचा असेल तर तो आयुर्वेदिक पद्धतीने कसा करायला पाहिजे त्याच्यासाठी हे आपण सांगतोय. आता व्यायाम कुणी करावा असा प्रश्न येतो. तर 16 वर्षाच्या आतल्या मुलांना व्यायामाची परवानगी आयुर्वेदाने दिलेली नाही आहे. हां, तुम्ही कोणतं करिअर तयार करताय कोणत्या खेळामध्ये वगैरे तर ट्रेनर्स लावून इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अंगाला तेल लावणं, च्यवनप्राशसारखी औषध घेणं यांनी तुम्ही त्या गोष्टी करू शकता. पण आयडियली स्पीकिंग 16 वर्षाच्या आतल्या व्यक्तीने व्यायाम करावा असं आयुर्वेदाचं म्हणणं नाही आहे. वृद्ध व्यक्ती एखादी आहे तर त्या व्यक्तीनेसुद्धा व्यायाम फारसा करायचा नाही आहे, कारण त्याच्या शरीरामध्ये वात वाढू शकतो आणि पित्तही वाढू शकतं. पित्त वाताची प्रकृती जी आहे, वात प्रकृती जे लोक आहेत, ग्रीष्म ऋतू किंवा वर्षा ऋतू आहे तर त्यावेळेला वात वाढलेला असल्याने तुम्ही ते कर्म करू शकत नाही व्यायामासारखं. आणि म्हणून आयुर्वेदाने हा जो विषय आहे ना तो तिथं मुद्दामून सांगून ठेवलेला आहे. खूप जोरात बोलणारे लोक आहेत, खूप चालणारे लोक आहेत, खूप भाषणं देणारे लोक आहेत, खूप मोठ्याने बोलून लोकांचं प्रबोधन करणारे लोक आहेत. असे जे लोक असतील ते ज्यांना मैथुन कर्म खूप होऊन किंवा व्यवहाय खूप होऊन शुक्रक्षय झालेला आहे किंवा जे फार वजनं उचलत आहेत आणि त्याच्यामुळे क्षीण झालेले आहेत किंवा जे लोक ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जागरणं जास्ती करतायत असं जर असेल ना तर ह्या व्यक्तींनी व्यायाम शक्य तितका टाळला पाहिजे. आयुर्वेद हा तिन्ही दोषांच्या समानतेला महत्त्व देतो. तुमच्या शरीरात हे आधीच वाढलेले दोष असतील वातासारखे आणि व्यायामानं जर तुम्ही वात पुन्हा वाढवायला लागलात तर मग तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे वाताचे आजार उत्पन्न होऊ शकतात की जे लिथल असू शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. ह्याच्यावरून ज्याला अजीर्ण झालेलं आहे पोटात किंवा खाल्लेलं आहे आणि ते अन्न पचलेलं नाही असं त्याला जाणवतं आहे, शरीरात जडत्व आहे, जीभ जी आहे ती साकाळलेली आहे आणि त्याच्यावरती खूप मळ आलेला आहे, मन प्रसन्न नाही आहे, हालचाल करायला खूप त्रास होतो आहे असं होतं आहे, अशी जर एखादी व्यक्ती असेल तर ती व्यायामाला योग्य आहे असं आयुर्वेद मानत नाही. तर हे सगळं मी कशासाठी सांगतो आहे की त्याचा त्रास जो आहे ना तो शरीरातला वाढत जाणं ही प्रक्रिया त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घडत असते. म्हणून या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. कुणी व्यायाम करायला पाहिजे असं जर बघितलं तर 16 वर्षाच्या पुढचं तरुण वय आहे, बळ आहे आणि ते आणखी वाढवायचं आहे, स्टॅमिना वाढवायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही रोज थोडा थोडा व्यायाम वाढवत न्यायचा. एक अर्धशक्ती ही ठरलेली आहे. काख्यामध्ये घाम आला आहे, श्वासाची गती वाढलेली आहे, छातीमध्ये हृदयोपरोधासारखं लक्षण आहे की मग व्यायाम थांबवणं हे गरजेचं असतं. तर अशा लोकांनी जे शीघ्र अन्न सेवन करतायत ज्यांचं वय 16 वर्षाच्या पुढं आहे, वसंत ऋतू असेल तर त्यावेळेला कफ वाढलेला असतो तो कमी करण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. शीतकाली व्यायाम करणं म्हणजे सकाळच्या वेळी शक्यतो करायला पाहिजे. अगदी रात्री कधीतरी व्यायाम करणं हा प्रकार जो आहे ना तो सुद्धा फारसा योग्य नाही आहे. बरेच लोक सूर्यनमस्कार रात्री घालतात असं दिसतं. कुठंतरी सूर्य आहे विश्वामध्ये हे ठीक आहे, परंतु सूर्योदय होत असताना जर तुम्ही सूर्यनमस्काराचा व्यायाम केला तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कोणताही इतर ऋतू जो आहे ना त्याच्यात शक्यतो कमी व्यायाम करणं आणि वर्षा ऋतूसारख्या वात प्रकोपाच्या ऋतूमध्ये व्यायाम न करणं हेच जास्ती चांगलं असतं. हे कुठेतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करायचा, 2 दिवस सुट्टी वगैरे हे जे प्रकरण आत्ताच्या काळात आपण बघतो ना ते सुद्धा तेवढंच उपयोगी आहे, परंतु त्याच्यापेक्षा अर्धशक्ती व्यायामाचा जो आयुर्वेदाने सांगितलेला भाग आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उपयोगी पडत असतो. शरीरातलं ओझ कमी झालेले आहे, क्रोध ज्यांना जास्ती असतो, शोक ज्यांना झालेला आहे, भय खूप आहे, एन्झायटी आणि स्ट्रेस टेन्शन आहे, अशा लोकांनी जे शाखा व्यायाम पद्धती असतात ना डंबेल्स उचलणं, पळणं वगैरे हे करू नये. त्यांनी योगासनं करणं किंवा प्राणायाम करणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर हे जे प्रकरण सगळं आहे हे प्रास्ताविकाच्या हिशोबाने आपण बघितलं. असंच व्यायामाचे गुण काय आहेत, कोणत्या आजारामध्ये कोणता व्यायाम करता येतो वगैरे याही गोष्टी आपण नंतर बघणार आहोत. फारच सुंदर अशी माहिती सांगितली सर. तुम्ही व्यायामाबद्दल सविस्तर आयुर्वेदाचा काय टेक आहे तो आपल्याला सांगितला आहे. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
व्यायाम आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333. तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत. ते टिप्स कोणते आहेत पाहून घेऊया. आधी टिप नंबर 1, डोके दुखणे थांबवण्यासाठी हिरडा चूर्ण 5 ग्रॅम, हळद 1 ग्राम, काळी चिराईत अर्धा ग्राम, गुळवेल 1 ग्राम हे मिश्रण एका दिवसात 3 वेळा गरम पाण्यासोबत घेऊन संपवावे. असे 1 आठवडा केल्यास अर्धे डोके दुखणे, मायग्रेन यामध्ये चांगला फायदा होतो. टिप नंबर 2, आमवाताने सांधे सुजलेले असल्यास कोष्ठचूर्ण 5 ग्रॅम, एरंड तेल 5 ml हे एकत्रित करून दररोज संध्याकाळी गरम पाण्यासह घेणे. हा प्रयोग सतत 6 महिने करावा व दर महिने ह्यात 10-10 दिवसांचा खंड टाकावा. तर सरांसोबत आपण चर्चा करत आहोत. सरांनी आपल्याला व्यायामाचे फायदे आणि व्यायामाबद्दल आयुर्वेद काय म्हणतो याबद्दलही सांगितलेले आहेत. तर एक प्रश्न येतो सर, व्यायामाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याचं नेमके हर एक प्रकारचे फायदे काय काय आहेत याबद्दल जरा सांगा. कसं होतं, व्यायामाचे प्रकार जे आहेत ना ते आयुर्वेदाच्या पद्धतीने बघणं खूप चांगलं आहे. आयुर्वेदाच्या गोष्टी ज्या असतात ना त्या सर्व समावेशक अशा असतात. म्हणजे आता पिरियडिक टेबल आहे, त्यात वेगवेगळे गॅस आहेत किंवा खनिजे आहेत वगैरे असे वेगवेगळे रसायनं सांगितलेली आहेत. पण पंचमहाभूताला सोडून ते असणार आहेत का? अजिबात असू शकत नाहीत. तर आयुर्वेदाचं वर्गीकरण तिथं पंचमहाभूताच्या हिशोबाने आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याच्यामध्ये सगळं बसतं. तसं व्यायाम कोणताही शोधून कुणीही नवीन काढला, रेझिस्टंट एक्सरसाइज आहे, रनिंग आहे, जॉगिंग आहे, स्किपिंग आहे, स्विमिंग आहे, ब्रिस्क वॉकिंग आहे वगैरे वेगवेगळे प्रकार आत्ताच्या काळात आपल्याला बघायला मिळतात. किंवा बऱ्याच वेळेला खेळाडू लोकांना वेगवेगळ्या व्यायामाचे प्रकार सांगितले जात असतात. पण त्याच्यापेक्षा आयुर्वेदाचं धोरण एकदम वेगळं आहे. आयुर्वेदाने सांगितलं आहे की व्यायाम हा 2 पद्धतीचा, एक कोष्ठ व्यायाम आणि दुसरा शाखा व्यायाम. शाखा रक्तादयास स्वच्छ असं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये रक्त, त्वचा, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू सांगितलेले आहेत. आणि कोष्ठ म्हणजे कोणतं? आपल्या शरीरातला कोठा किंवा महास्रोतस किंवा पचनसंस्था. तर हे कशासाठी सांगितलं गेलेलं आहे? तर याच्यामध्ये जे वात, पित्त, कफ आहेत तयार होणारे किंवा उदिरित होणारे, हे कशा पद्धतीने काम करतात? सकाळी कफ वाढतो, दुपारी पित्त वाढतं, संध्याकाळच्या वेळेला वात वाढत असतो. बालपणामध्ये कफ जास्ती असतो, तरुणपणामध्ये पित्त जास्ती असतं, म्हातारपणामध्ये वात जास्ती असतो. जेवल्यानंतर लगेच कफ पहिल्यांदा वाढतो, नंतर पित्त वाढतं, नंतर वात वाढत असतो. आणि ते पुन्हा शमतसुद्धा असतात, क्षय, प्रकोप आणि प्रशम असं होत असतं. तर हे अहोरात्रीच्या हिशोबाने, वयाच्या हिशोबाने, अन्न खाण्याच्या हिशोबाने हे सांगितलं गेलेलं आहे. असं का होतं? तर चंद्र आणि सूर्याची जी गती आहे त्याच्यानुसार 12-12 तासाचा हा जो अहोरात्राचा भाग आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या कोठ्यामध्ये भूक लागली की शरीरातल्या शाखेतून, धातूतून सगळे दोष जे आहेत ते पोटामध्ये यायला लागतात आणि भूक लागते. तर ही प्रक्रिया बरी होण्याची आहे. आजार बरं होतानासुद्धा हेच होतं. आणि पोटामध्ये जो आठाग्नी आहे, अन्न पचून केल्यानंतर पुन्हा ते दोष जे आहेत ते सगळे शाखेमध्ये जायला लागतात. ही प्रक्रिया जी आहे ना ती कशी आहे? तर ती आजार उत्पन्न करणारी अशा पद्धतीची असते. किंवा नॅचरली हा जो फोर्स आहे त्याला सर्कॅडियन रिदम म्हणतो ना आपण, बायोकेमिकल क्लॉकचा, तो हा प्रकार आहे. आणि त्याला अनुलक्षून ह्या गोष्टी बघायला पाहिजे. तर काही व्यायाम असे असतात की त्याच्यामुळं कोठ्यातले दोष आहेत ते शाखेमध्ये जातात. म्हणजे खूप वजनं उचलणं, खूप पळणं, बॉक्सिंग करणं, विगरस एक्सरसाइज जे आहेत ना कार्डिओव्हॅस्क्युलर, आणि ज्याच्यामध्ये खूप पल्स्पिरेशन होतं, असे सगळे व्यायाम जे आहेत ते काय आहेत? आजारपण उत्पन्न करण्यासाठी शरीरात दोषांची गती उत्पन्न करतात. त्यांना म्हणायचं शाखा व्यायाम. आणि दुसरे काही योगासनासारखे भाग आहेत, डीप ब्रिदिंगसारखे काही प्रकार आहेत, काही मुद्रा आहेत, काही बंद आहेत. हे काय करतात? तर शाखेतून दोष आहेत ते कोठ्यामध्ये आणतात आणि माणसाला दीर्घायुष्य बनवतात. हृदय, मेंदू, फुफ्फुस, आपल्या शरीरातले न्यूरोट्रान्समिटर हे सगळे जे आहेत ना ते त्यांनी चांगले रिदममध्ये येतात. श्वासाची गती ही हळू चालते आणि त्यामुळे माणूस दीर्घायुषी बनतो. तर त्यामुळं कोष्ठ व्यायाम करणं हे चांगलं आहे. हळूवार पद्धतीने घातलेले सूर्यनमस्कार, हळूवार पद्धतीने घातलेल्या बैठका, केलेली योगासनं, या सगळ्याचा फायदा ह्या पद्धतीने होतो. ह्याच्यात तुमचं फिजिक जे आहे, मसलच्या डेफिनेशन्स तयार होणार नाहीत, परंतु तुम्ही दिसताय कसं ह्याच्यापेक्षा तुम्ही निरोगी आहेत की नाही हे महत्त्वाचं आहे. हा खूप मोठा तगडा माणूस आहे, मसल्स वगैरे खूप चांगले तयार झालेले आहेत, पण तो दीर्घायुषी होईल याची गॅरंटी नाही.
आणि याचं कारण मी आत्ता मगाशी सांगितलेलं आहे आणि या प्रोसेसमध्ये सुद्धा आपण बघणार आहोत. मला वाटतं आपल्याला एक फोन येतो आहे, आपण तो घेऊया आणि बाकीचा विषय पुढे नंतर मांडू. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अमोलजी बोलत आहेत जालन्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. अमोलजी. हा, मी अमोल महानोर बोलतोय जालन्याहून. हां, बोला. तर माझा प्रश्न असा होता सर, तर प्रश्न असा, सकाळी जर थोडं मला साखरेचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे डॉक्टरने. कशाचा? साखरेचा. बरं, वय किती आहे आपलं? माझं वय आता 40 वर्ष आहे सर. बरं बरं, बोला. आणि सकाळी आपण व्यायाम करून आलो तर थोडा थकवा जाणवतो. याच्याविषयी काही आयुर्वेदात काही आहे का असं आपल्याला सांगा सर. बरं, ठीक आहे, धन्यवाद. कसं आहे, वय 40 आहे आणि साखर तुमची एक्झॅक्ट किती आहे माहीत नाही, पण 140पर्यंत जेवणाच्या आधीची आणि 180पर्यंत जेवणानंतरची ही बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांना साखर चालते असं होतं. हल्ली बऱ्याचशा युरोपियन कंट्रीमध्ये HbA1c जे आहे ते 8 आणि 250पर्यंत शुगर ही नॉर्मल धरली जाते. त्यामुळं साखरेच्या त्या फिगरकडे बघून आनंदी होणं किंवा दुःखी होणं हे करण्यापेक्षा शौचाला व्यवस्थित, लघवीला व्यवस्थित, झोप व्यवस्थित, डिसिजन मेकिंग व्यवस्थित आहे, दम लागत नाही, हे सगळं जर होत असेल आणि मन प्रसन्न असेल ना, तर साखरेचा फारसा विचार करू नये. परंतु शरीरात इतर मोठा आजार त्यातनं काही उत्पन्न होत नाही ना, याच्याकडे सुद्धा लक्ष असायला पाहिजे. तर सकाळी येणारा थकवा हे औषधांच्यामुळे येतो, एका तब्येतीमुळे येतं, हे बघणं खूप गरजेचं आहे. तर तुमच्या जालन्यामध्ये खूप मोठे मोठे वैद्य आहेत, त्यांना जाऊन तुम्ही भेटून या, तुमच्या तब्येतीची, प्रकृतीची तपासणी करून घ्या. आणि मी आत्ता जसं सांगितलं तसं कोष्ठ व्यायाम जो आहे तो आणि चालण्याचा व्यायाम तुम्ही करणं हे खूप तुम्हाला उपयोगी पडणार आहे. अन्न जे आहे त्याच्यामध्ये कोरडं अन्न खाणं आणि ज्वारी, बाजरी, नाचणी हे खाणं तुम्हाला जास्त उपयोगी आहे. वऱ्याचे तांदूळसुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण हे कोरडं अन्नसुद्धा खूप खायचं असं नाही आहे. मधूनमधून तुम्ही तांदूळ भाजून त्याचा भात खाणं, गव्हाचा फुलका, ओवा टाकून खाणं असं करू शकता. तुम्हाला सर्वांगासन जे आहे ते उपयोगी पडेल, भ्रामरी प्राणायाम उपयोगी पडेल, शंख मुद्रा तुम्ही करावी आणि 45 मिनटं कमीत कमी फिरावं. अशक्तपणा कशामुळे येते ह्याची अनेक कारणं असतात, तर तुमचं B12 कमी असण्याची शक्यता मला वाटते, तर ते तपासून घ्या. आणि 350च्या आत जर ते असेल तर मग जवळच्या वैद्याकडनं तिक्त क्षीरबस्ती नावाची बस्ती घ्या, तर तुम्हाला याच्यातनं खूप चांगला फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. सरांच्या या कन्सल्टिंगनंतर तुमचा नक्कीच फायदा होईल अशी मी आशा बाळगतो. सर, एक प्रश्न येतो की बऱ्याचदा आपण पाहतो की दिवसभर काही काही बॉडी बिल्डर्स असतात, ते दिवसभर व्यायाम करत असतात, तर अतिव्यायामाचे काय फायदे आहेत का नुकसान आहेत, याबद्दल जरा सांगा. हां, तर व्यायामाचे गुण त्याच्या आधी बघणं खूप गरजेचं आहे. माफक प्रमाणाचा व्यायाम केला तर शरीराला हलकेपणा येतो आणि कामामध्ये चुटपुटीतपणा असेल ना तर ते खूप उपयोगी आहे. म्हणजे घरी सतत सोफ्यावरती लोळत पडायचं, गादीवरती लोळत पडायचं, आलं की पाणी प्यायचं आणि कुठंतरी झोपून जायचं, असं जे मुलांचं होतं किंवा बऱ्याच लोकांचं होतं ना, त्याच्यामध्ये डेफिशियन्सीज बऱ्याच वेळा असतात. कारण 6 रसाचा आहार नसतो आणि 2 वेळा जेवायचं असतं, संध्याकाळचं जेवण कमी करायचं असतं हे माहीत नसतं. आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये आळस खूप असतो, कफ खूप असतो, गोड पदार्थ जेवल्यानंतर खाल्ले जात असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळायला पाहिजेत आणि व्यायाम केला जायला पाहिजे. माफक व्यायाम केला तर तुम्हाला शरीरात हलकेपणा येतो, त्याच्याबरोबर कर्म सामर्थ्य येतं. म्हणजे आईने सांगितलं जरा चौकातून जाऊन कोथिंबीर घेऊन ये, तर नाकं मुरडणं आणि तोंड वाकडं तिकडं करणं ह्याच्यापेक्षा पटकन उठून तिला मदत जर केली तुम्ही, तर तोही व्यायाम होणार आहे. प्लस तुमचं हलकेपणा आणि कर्म सामर्थ्य तिथं दिसून येतं. म्हणजे लाघवम कर्म सामर्थ्य हे जे आहे ना, हे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा चांगल्या पद्धतीने अनुभवायला येतं. शरीराला स्थिरता येते, तुमचा तोल जात नाही. एका पायावरती उभारून दुसऱ्या पायात श्वास घालताना लोकांची किती तारांबळ उडते हे तुम्ही बघता. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी राहिली नसते शरीराला. तर हा सगळा भाग आहे तो स्थिरतेमध्ये येत असतो. तुमच्या शरीराला स्थिरपणा आला आणि दृढपणा आला की मनालासुद्धा येत असतो. त्यामुळे आसनं पहिल्यांदा सिद्ध करायला सांगितलेले आहेत योगशास्त्रामध्ये आणि त्याचा परिणाम जो आहे तो प्राणायाम आणि ध्यानधारणा समाधीसाठी वापरला जात असतो. तर हे लक्षात घेऊन तुम्ही व्यायामाकडे बघणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर काय होतं, जाठाग्नी जो आहे तो उत्तम पद्धतीने वाढतो, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी जी आहे ती कमी होते, विषय कोणता चाललेला आहे तो पटकन तुम्हाला आकलन होतो, पॉवर ऑफ रिकलेक्शन आणि ॲक्विजेशन तुमची वाढायला लागते व्यायामामुळं. ह्याच्याबरोबर तुमचं ब्लड शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहायला लागतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहायला लागतं, तुम्हाला हृदयाच्या विकाराचे धोके कमी व्हायला लागतात, तुमची स्किन चांगली होते. कारण घाम बाहेर आल्या कारणानं घामाचं काम काय तर त्वचेचं आरोग्य सुधारणं आणि त्यामुळे तुमची स्किन व्यायामामुळे चांगली व्हायला लागते. मलमं लावण्यापेक्षा किंवा क्रीम लावण्यापेक्षा व्यायाम करणं हे कधीही चांगलं. व्याधी क्षमता किंवा व्याधी प्रतिकारशक्ती, इम्युनो सिस्टीम जी आहे ती तुमची ॲक्टिवेट व्हायला लागते. त्याच्याबरोबर तुम्हाला झोप जी आहे ती चांगल्या पद्धतीने यायला लागते रात्री पडल्या
आणि ह्याच्याबरोबरीनं मनाचा आनंद जो आहे ना तो एक वेगळ्या पद्धतीत येतो व्यायाम करताना. कारण चांगले जे हार्मोन्स आहेत किंवा न्यूरोट्रान्समिटर्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये जास्ती चांगल्या पद्धतीने तयार व्हायला लागतात. स्वास्थ्य जे आहे ते टिकून राहतं, शरीरातले बरेचसे आजार कमी होतात. आत्ताचा रिसर्चनुसार काही ठराविक पद्धतीचे कॅन्सर जे आहेत ना साधारण 2 ते 7% पद्धतीचे कॅन्सर जे आहे ते व्यायाम करणाऱ्या लोकांना होत नाहीत असं लक्षात आलेलं आहे. ह्याच्याबरोबरीनं तुमचं वजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने कमी यायला सुरुवात होते. पचनशक्ती तुमची सुधारते. पचन जे आहे ते उत्तम पद्धतीने तुमचं व्हायला लागतं. ह्याच्याबरोबरीनं तुमच्या शरीरामध्ये या इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फोकस जो आहे मनाचा ना तो खूप चांगल्या पद्धतीने यायला लागतो. विषयाचं आकलन जे आहे ते चांगलं होणं, समज जी आहे ती चांगली व्हायला लागते. म्हणजे समोरचा विषय समजतो, शिकला जातो, लक्षात ठेवला जातो आणि तो पुन्हा रिकॉल करून वापरला जातो. हे कॉग्निशन जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराचं जे आहे ते सुधारायला सुरुवात होते. ह्याच्याबरोबर टॉक्सिन्स जी आहे ती आपल्या घामातनं बाहेर पडतात, हाही त्याचा एक उत्तम फायदा असा म्हणायला पाहिजे. पण असं असतानासुद्धा हे सगळं असताना दुसऱ्याचं बघून आपण व्यायाम जादा करतो आणि फिजिक लवकरात लवकर चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल ना तर तसं करणं हे योग्य नाही आहे. शरीराच्या कलाकलाने घेणं हे खूप गरजेचं असतं. अतिव्यायाम केला गेला ना तर तुम्हाला स्नायू दौर्बल्य उत्पन्न व्हायला लागतं आणि त्याच्याबरोबर काय होतं हार्मोनचं असंतुलन व्हायला लागतं. व्याधीक्षमत्व आहे जे तुमच्या शरीरातलं ते कमी व्हायला लागतं. हे फायद्याच्या विरुद्ध गोष्टी व्हायला लागतात. शुगर एकदम कमी यायला लागते, हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. NA, अशी जी आपल्या शरीरातली इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करणारी जी क्षारांची सिस्टीम आहे ते मिनरल जे आहेत ते तुमच्या शरीरातले जे आहेत ते कमी व्हायला लागतात असंही होतं. हीट स्ट्रोक तुम्हाला उत्पन्न होऊ शकतो पित्त आणि वात वाढल्या कारणानं. ह्याच्यावरून शरीरात वात प्रकोप होऊ शकतो, डिहायड्रेशन होऊ शकतं आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं रॅमडोमायलोसिस नावाचा आजार उत्पन्न होऊन किडनी फेल्युअरकडे सुद्धा ही व्यक्ती जाऊ शकते. त्यामुळे खूप वजन उचलणारे, खूप सप्लिमेंट्स घेणारे या लोकांना जे विविध आजार उत्पन्न होतात नाकाखाली त्याचं कारण जे आहे ते हेच असतं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं चिडकेपणा वाढतो, उत्तेजना जी आहे ती आपली कमी पडायला लागते, चिंता जी आहे ती वाढायला लागते. आणि ह्याच्याबरोबरीने घडणारा एक वेगळा प्रकार म्हणजे ॲड्रिनलिन फटीग नावाचा प्रकार येतो. त्यात तुमचं BP लो होतं, तुमचं वजन जे आहे ते कमी व्हायला लागतं, चिडकेपणा वाढतो, ताण वाढायला लागतो. पिरियड जर सुरू असतील स्त्रियांच्या कोणत्या तर ते अनियमित व्हायला लागतात, त्याच्यावरून मूड स्विंग यायला लागतात. रजक क्षीणता तरी उत्पन्न होतं किंवा अत्यार्थ किंवा जास्ती अंगारती जाणं ही प्रक्रिया जी आहे ना ती उत्पन्न व्हायला लागते. असेच काही आणखी त्याचे इतर जे लक्षणं आहेत अतिव्यायामाची तीसुद्धा आपण नंतर बघूया. प्रेक्षक सरांनी आपल्याला अतिव्यायामाचे वर्णन सविस्तर केलेले आहे की त्याच्यामध्ये कोणकोणते नुकसान होतात त्याबद्दल सांगितलं आहे. तसेच सर आपल्याला नेहमीच काहीतरी आरोग्यदायी टिप्ससुद्धा आणतात, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. व्यायाम आणि आयुर्वेद समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबाग गणपती जवळ पुणे 411030 शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचा पुन्हा स्वागत आहे. प्रेक्षको सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत, ते कोणते पाहूया. टिप नंबर 3, बावची बीज 2 ग्रॅम आणि काळे तीळ 2 ग्रॅम हे मिश्रण एकत्र कुटून दररोज सकाळी संध्याकाळी सातत्याने काही महिने घेतल्यास 100 पैकी 40% लोकांचे पांढरे डाग कमी झालेले दिसतात. टिप नंबर 4, च्यवनप्राशच्या आवळ्याच्या झाडाची पाने सावलीत वाळवून चूर्ण करावे. हे चूर्ण दररोज सकाळ संध्याकाळ 2-2 ग्रॅम गरम पाण्यासह घ्यावे. हा प्रयोग सतत 9 महिने करावा. यामुळे पित्ताशयातील खड्याची लक्षणे कमी होऊन 100 पैकी 40% लोकांचे खडे विरघळतात. सर आज आपण व्यायाम आणि आयुर्वेद याबद्दल बोलत आहोत. तत्पूर्वी आपल्याला ईमेलद्वारे एक प्रश्न विचारला गेलेला आहे. हिमाली इंगळे जळगावहून यांनी हा प्रश्न विचारला आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की कोष्णजल हे भरपूर लोक प्रेफर करतात की व्यायामाच्या आधी कोष्णजल प्यावं. तर मग हे करेक्ट आहे किंवा हे चुकीचं आहे. प्लस दुसरा त्यांचा प्रश्न आहे की कफ पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने काय प्यावं जिमच्या आधी किंवा जिमच्या नंतर. पहिली गोष्ट म्हणजे तहान आणि भूक लागलेली असताना व्यायाम करायचाच नाही आहे, ही पहिली गोष्ट आहे. रात्रीचं अन्न पचलेलं आहे आणि नंतरची भूक लागायची आहे. ह्याच्या आधी जसं विरेचन द्यायचं असं मधल्या भागात
तसं व्यायाम करायचा आहे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जेवणाच्या आधी पोट हे मोकळंच व्यायामाच्या आधी पोट हे मोकळंच हवं आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. रात्रीचं जागरण नको, रात्री लवकर झोपलेलं असायला पाहिजे, झोप पूर्ण असायला पाहिजे आणि मी जे ब्राह्ममुहूर्तापासून सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या केल्या जायला पाहिजेत. आता गरम पाणी प्यावं का नाही, तर थंड पाणी हे रसायन म्हणून सांगितलेलं आहे, ते सुद्धा तहान लागली तर, भूक लागली तर जेवायचं, तहान लागली तर पाणी प्यायचं, शौचाला लागले तर जायचं, हे आयुर्वेदाचे नियम आहेत. तहान लागले नसताना पाणी पिणं हे योग्य नाही आहे आयुर्वेदाच्या नुसार. आणि गरम पाणी जे आहे ते एकदम साक्षात गरम पाणी, कफ प्रकृतीची व्यक्ती आहे, थंड दिवस आहेत, थंडीचे सीझन आहे आणि तुम्ही लवकर उठलेले आहेत आणि थोडं प्यायलं म्हणून बिघडत नाही तहान लागली असेल तर. पण व्यायामाच्या आधी हे कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत आणि पोट मोकळं असणं हेच गरजेचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. तर ह्या पद्धतीने त्यांनी विचार जो आहे तो करायला पाहिजे. कफ आणि पित्त प्रकृती ज्यांची आहे त्यांच्यासाठीचं खाणं पिणं वागणं जे आहे ना ते एका विविध पद्धतीचं करायला लागतं. चरकसंहितेमध्ये अपामार्ग तंडुली अध्याय म्हणून जो सांगितला आहे 2ऱ्या नंबरचा, त्यात काही यवागू आले. तिथं कफपित्त ज्वरासाठीची एक यवागू म्हणून आली आहे, ती ह्या लोकांनी सकाळी संध्याकाळी 2 वेळा घ्यायला पाहिजे, तर त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं. कफपित्ताच्या लोकांना व्यायाम जो आहे तो मानवू शकतो, परंतु तो सुद्धा योगासनं, प्राणायाम, मुद्रा, बंध आणि हळू चालणं या पद्धतीचा व्यायाम खूप चांगला आहे. चढून वरती जाण्याचे जे व्यायाम असतात ना, बरेच लोक जे असतात ते पर्वतावरती चढत असतात आणि सांगतात की आम्ही रोज पर्वतावरती चढतो. तर पर्वतावरती चढणं किंवा टेकडी चढणं किंवा जिने फार चढणं हे त्रिदोष प्रकोपकारक आहे. म्हणजे तुमची तब्येत तर त्याने खड्ड्यात जाणार आहे, पण हृदय, मेंदू आणि वृक्क हे तिन्ही ऑर्गन जे आहे त्याला व्हायटल ऑर्गन म्हटलं आहे, त्रिमर्म म्हटलेलं आहे. आणि त्रिमर्म अध्याय आणि त्रिमर्म सिद्धी अध्याय असे 2 अध्याय खर्च केलेले आहेत चरकसंहितेमध्ये. त्यामुळे तुम्ही सपाट गोष्टीवरती किती चाला, थोडासा चढ आहे पुन्हा उतार आहे अशा ठिकाणी चाला, पण टेकडी रोज चढणं हे आयुर्वेदाला मुळीच मान्य नाही आहे. ते त्रिदोष प्रकोप करतं. मोठे मोठे शरीरातले जे आजार आहेत ना ते त्यांनी वाढलेले तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला त्याचं कारण समजणार नाही म्हणून मुद्दाम आत्ता सांगितलं. फारच छान. सर, आपण ब्रेक जाण्याआधी अतिव्यायामाचे दोष सांगत होता, तर अतिव्यायामाचे अजून कोणते दोष आहेत? बरोबर आहे. ॲड्रिनलिन फटीग नावाचा जो भाग आहे ना तो आपण बघत होतो आणि त्याच्यामध्ये काय होतं की चालायला अडचणी यायला लागते लोकांना आणि सेक्स्युअल ड्राईव्ह जो असतो ना तो सुद्धा कमी व्हायला लागतो. काम वासना जी आहे ती स्त्री पुरुषांची कमी व्हायला लागते, साखर कमी होते, अपचन जे आहे ते सुरू होतं, त्याच्याबरोबर व्याधी प्रतिकारशक्ती कमी होते, कार्टिलेज जी आहे ती तुटायला लागतात, टेंडॉन्स जे आहे तेही तुटायला लागतात, फार मीठ खायची इच्छा व्हायला लागते कारण लो BP झालेलं असतं, त्याच्याबरोबर वजन कमी यायला लागतं, मसल विकनेस येतो, चिडकेपणा आणि ताण जास्त यायला लागतो. आणि हे सगळं व्हायला लागलं क्लम आणि श्रम म्हणजे शरीराचं आणि मनाचं दौर्बल्य यायला लागलं की समजायचं की हा व्यायाम चुकलेला आहे आणि आपल्याला ॲड्रिनलिन फटीग जो आहे त्याची सुरुवात झालेली आहे. स्त्रिया असतील तर त्यांची मासिक पाळी जी आहे ती अनियमित व्हायला सुरुवात होते, मूड स्विंग्स त्यांना यायला लागतात, बोन डेन्सिटी कमी होते, आयन जे आहे ते शरीरातलं कमी व्हायला लागतं. तर हे अतिव्यायामाचे जसे दोष आहेत तसे ॲड्रिनलिन फटीगचे दोष आहेत. आणि सप्लिमेंट घेत असताना सुद्धा बऱ्याच वेळा अशा पद्धतीची लक्षणं येतात, सूज यायला लागते, किडनीशी संबंधित प्रॉब्लेम येतात, काही लोक स्टिरॉइड जादा घेतात. तर अशा लोकांचा उद्दामपणा आणि उर्मटपणा वाढायला लागतो, पित्त वाढायला लागतं, पोटऱ्या दुखायला लागतात, स्ट्रेच मार्क जे आहे ते अंगावरती यायला लागतात. त्याच्यावरून स्त्रिया असतील तर त्यांना दाढी मिशा यायला लागतात, म्हणजे हिर्सुटिझमची जी लक्षणं आहेत ती सुरू व्हायला लागतात. आणि पुरुषांना टक्कल पडणं किंवा ॲलर्जी जी आहेत ना त्या बऱ्याच वेळा अतिव्यायामामुळे सुरू होत असतात. तर हे सगळं लक्षात घेऊन स्त्रियांनी व्यायामाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत तसं होतं, मासिक पाळीवरती हा जो परिणाम आहे ना त्याच्या वेळेला डिहायड्रेशन त्यांना व्हायला सुरुवात होते पाळीच्या काळामध्ये आणि पोट खूप मोठ्या प्रमाणावरती दुखतं. पुन्हा इलेक्ट्रोलाइटचा हा इम्बॅलन्स जो आहे ना तो त्यांच्या शरीरामध्ये बऱ्याच वेळा दिसून येतो. पोट दुखत असताना पोटऱ्या दुखणं आणि कंबर दुखणं, पाळी येणं म्हणजे आजारपण झाले की काय असं वाटायला सुरुवात होते, जॉईंटच्या ज्या वेदना आहेत त्या सुरू होतात आणि मानसिक अस्वास्थ्य जे आहे ना ते वाढायला लागतं. तर अतिव्यायामाचा हा दोष जो आहे ना तो स्त्रियांनी लक्षात घ्यायला पाहिजे, पुरुषांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सप्लिमेंट घेत असताना तुमचं शरीर किडनी प्रोफाईल आणि लिपिड प्रोफाईल पुन्हा लिव्हर फंक्शन टेस्ट जी आहे ती तुम्ही करायला पाहिजे. CBC काउंट जे आहे ते बघून ते सगळे पॅरामीटर चांगले आहेत ना हे बघून चांगल्या स्पेशल ट्रेनरकडनं तुम्ही या गोष्टी करू शकता. एक वेळ तुम्ही शरीराची बॉडी कमवली नाही तरी चालेल, पण काहीतरी खाऊन आणि चुकीची सप्लिमेंट घेऊन आजारी पडणं हे योग्य नसतं. तर हे तरुण वर्गातल्या तरुण मुलांनी आणि मुलींनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे वय असं असतं 16 ते 21च्या दरम्यान की घरचे लोक म्हणजे दुश्मन असतात आणि बाहेरचे लोक सांगतात तेच खरं वाटायला लागतं. तर बाहेरच्यांचंही ऐकू नका, घरच्यांचंही ऐकू नका, स्वतःचंही ऐकू नका, वैद्याचा एका जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही सल्ला घ्या. तर तुम्हाला आरोग्यही प्राप्त होईल, करिअरही करायची असेल तर ती करता येईल आणि तुमच्या शरीराच्या स्वास्थ्य राखणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याची जी काळजी घेऊनसुद्धा तुम्हाला हा परिणाम जो आहे तो मिळू शकतो. तर जवळच्या वैद्याला तुम्ही भेट देणं खूप गरजेचं आहे.
फारच सुंदर अशी माहिती दिली सर. तुम्ही अतिव्यायामाने होणारे आजार किंवा दोष याबद्दल सांगितलं, पण व्यायामाने कोणकोणते आजार बरे होतात याबद्दल जरा आम्हाला सांगा. हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कसं होतं की हाडांचे आजार आहेत आणि तुम्ही व्यायाम करायला लागला तर ते वाढणार आहेत हे लक्षात घ्या. तुमचं मिनिस्कस स्टॉन झालेलं आहे, कार्टिलेज जे आहे ते तुटलेलं आहे, फाटलेलं आहे आणि तुम्ही व्यायाम करायला लागलात तर ते आयुर्वेदानुसार फारसं योग्य नाही आहे. तिथं स्नेहन करणं, स्वेदन करणं, अवगाह म्हणजे तो अवयव जो आहे तो काढ्यामध्ये बुडवणं, परिषेक करणं, अशा पद्धतीने करून नंतर बस्ती करणं, यांनी त्या जखमा ज्या आहेत ना, लिगामेंट्स वगैरे जे आहेत ना, ती जुळून येण्याची शक्यता खूप असते आणि पोटातली ती औषध घ्यायची. आणि हे झाल्यानंतर मग थोडा थोडा व्यायाम कसा करायचा हे तज्ज्ञ अशा व्यक्तीच्याकडे जाऊन तुम्ही करणं खूप गरजेचं असतं. पण तरीसुद्धा ओव्हरऑल जर बघायचं झालं ना, तर आता समजा स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी आहे, तर अशा व्यक्तींनी कपालभाती करणं उपयोगी आहे. त्याचा वापर त्यांनी करून घ्यायला पाहिजे आहे. ओंकार जर करत राहिला, एखादी व्यक्ती करत राहिली चांगल्या पद्धतीने, तर त्याचं ब्लड प्रेशर जे आहे ते कमी येण्यासाठी त्याला उपयोग होणार आहे. भ्रामरी प्राणायामसारखा प्राणायाम केला तर तुम्ही समजा 150 पेशंट रोजचे बघताय किंवा वकिलकी करताय किंवा राजकारणी व्यक्ती आहात आणि खूप बोलणं होतं आणि खूप लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे, तर खोलीमध्ये जाऊन तुम्ही 11 वेळा जरी फक्त भ्रामरी केली तरी तुमचा फोकस जो आहे तो पुन्हा पहिल्यासारखा यायला लागतो, चिडकी तुमची कमी होते आणि पुन्हा दुप्पट जोमाने तुम्ही लगेच काम करू शकता. तर आश्चर्यकारक असे त्याचे फायदे होत असतात. असं तर जसं आहे तसं हृदरोग असताना तुम्हाला कपालभातीचा उपयोग करता येतो, चालण्याचा व्यायाम तुम्ही करू शकत असता, सर्वांगासन तुम्हाला उपयोगी पडत असतं, मधुमेहासाठी काही विशिष्ट पद्धतीचे व्यायाम जे आहेत ते आपल्याला वापरता येत असतात. संधिवात झाला आणि आमवात झाला आणि तो बरा व्हायला लागला आहे, तर मग त्या अवयवाला मोबाईल करणं हे खूप गरजेचं असतं. तिथं सूक्ष्म व्यायाम आणि सूक्ष्म प्राणायाम याचा वापर तुम्हाला होत असतो. अपचन आहे, एन्झायटी, स्ट्रेस, टेन्शन आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला इरिटेबल बॉईल सिंड्रोम आहे, तर त्याच्यासाठी विविध काही आसनं जी असतात, सर्वांगासन आहे, पवनमुक्तासन आहे, भुजंगासन आहे, त्याच्याबरोबरीनं तुम्हाला काही नवली बंद जो आहे तो सुद्धा आस्ते आस्ते तुम्हाला डेव्हलप करता येतो आणि त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. मूळव्याधीसारखा आजार आहे, स्थूलपणा आहे, तर तुम्ही फक्त शवासनात झोपायला सुरुवात केली ना तरी स्ट्रेस, टेन्शन तुमची कमी होतात, कॉर्टिझॉल सिक्रेट होत नाही आणि नंतर जेवलं तर त्या अन्नाने तुमचं वजन वाढत नाही. स्ट्रेसमध्ये माणूस जास्ती खातोसुद्धा, कॉर्टिझॉलमुळे त्याचं वजन वाढतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स जो आहे तो वाढत असतो. तर असा जो भाग आहे तोही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मायसेनिया ग्रेव्हिससारखा आजार आहे, अल्झायमरसारखा आजार आहे, हातपाय कापायला लागले तर माणसांचा कॉन्फिडन्स एकदम कमी होतो. तर त्यांनी पाय टेकतील अशी सायकल आणायची, कायनॅटिक सायकल, स्टॅटिक नव्हे, आणि ती चालवायला सुरुवात करायची जुनं आठवून की लहान मेंदू बॅलन्स करायला लागतो आणि हळूहळू काय व्हायला लागतं, तुम्हाला सायकल चालवता यायला लागते, हातापायांची तुमची काप जो आहे थरकाप तो कमी व्हायला लागतो. उलटं चालणं, एका पायावरती उभं राहणं, गिरक्या मारणं, पिंगा घालणं यांनी अल्झायमर खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो. यावेळेला तुम्ही आयुर्वेदातली मस्तिष्क रोगाची औषधं जर वापरली ना तर अक्षरशः मिरॅकल्स घडतात, पण लोकांना याची कल्पना नसते. तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकता. तर तुम्हाला याच्याबरोबरीने कार्पल टनेल सिंड्रोमसारखा आजार माहीत असेल किंवा बऱ्याच वेळा असं होतं की ॲट्रोफी होतात, वेगवेगळे अवयव असतात ते सुकायला लागतात न वापरल्या कारणानं, तर त्याचा वापर करणं म्हणजे व्यायाम करणं हाच भाग असतो. तो अर्धशक्ती आत्ता सांगितलेल्या पद्धतीने आपण करू शकतो. नी रिप्लेसमेंट झालेली आहे किंवा इतर कोणत्या अवयवाचं फ्रॅक्चर झालेलं आहे तर पुन्हा रिहॅबिलिटेशन करत असताना तुम्हाला व्यायामाचा वापर हा करून घ्यायलाच लागत असतो. कंबर दुखणं आणि पाठ दुखण्यामध्ये बऱ्याच वेळा व्यायामाचा अभाव हेच कारण असतं आणि थोडंसं काम करायला लागतं हे जमतं. आम्ही वारीला जेव्हा जातो पंढरपूरच्या ना, त्यावेळेला बरेच म्हातारे लोक कंबर दुखतात, पाठ दुखतात म्हणून चालत नाहीत आणि थोडं चालल्यावर त्यांच्या लक्षात येतं की आता आपल्याला बरं वाटतं आणि 120 किलोमीटरची मस्तपैकी वारी ते करून गुडघेदुखी वगैरे सगळं त्यांचं कमी होऊ शकतं. इथं डोळसपणा लागतो, कार्टिलेज किती झिजलेत, वय काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो. पण व्यायाम न करणारी जी आजारपणे येतात ना ती व्यायामाने दुरुस्त होतात, असं याचं कन्क्लुजन आपल्याला काढता येऊ शकतं. फारच सविस्तर अशी माहिती दिली सर आपण व्यायामाबद्दल. प्रेक्षक हो, आपण व्यायामाबद्दलचे झालेले रिसर्चबद्दल जाणून घेऊया. तसेच सरांनी आपल्यासाठी काय औषधी वनस्पती आणले आहेत ते कोणते तेही जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. किती वेळ आहे? व्यायाम आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333. तसेच 7774918193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. प्रेक्षको, सरांसोबत आज आपण चर्चा करत आहोत व्यायाम आणि आयुर्वेद याविषयी.
तर सर एक प्रश्न आहे की व्यायामानंतर पश्चात्कर्म म्हणजे व्यायामानंतर काय करावं हे एक प्रश्न आहे. प्लस आपण रिसर्च जे बघतो नेहमीच की नवीन नवीन रिसर्च होत असतात, तर व्यायामाबद्दल काही रिसर्च झाले का त्याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. कसं होतं व्यायाम करून झाल्यानंतर काय करायचं तर बरेच लोक जाऊन वडापाव खाऊन येतात, बरेच जण काहीतरी ड्रिंक्स वगैरे घेतात, काही जण सिगारेट स्मोकिंग वगैरे करतात, असे वेगवेगळे उद्योग चाललेले असतात. तर पहिले केलेलं जे चांगलं काम आहे ते सगळं त्याच्यामध्ये ओम फस होतं म्हणतात ना, तसं होऊन जातं. तर असं होणं योग्य नाही आहे. आयुर्वेदाने काय सांगितलं आहे की तुमचा व्यायाम अर्धशक्ती झाला आहे ना, तर तुम्ही कुणाकडून तरी तुमचं अंग जे आहे ते हळूवारपणे रगडून घ्यायचं. ते झाल्यानंतर मग आंघोळ करायची. ह्याच्या आधी तेल लावलं गेलेलं अंगाला संपूर्ण, त्यामुळे नुसतं अंग रगडलं तरीसुद्धा तुमचा थकवा जो आहे तो जातो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह एक्सरसाइजची ही दोन्हीची मिळून केलेली गोळा बेरीज आहे की जे आरोग्याला उपयोगी पडते. आणि नंतर उत्तम पद्धतीचं उठणं जे घरी तयार केलेलं आहे, कुळथाचं पीठ, मुगाची डाळ, वेखंड वगैरे घालून तयार केलेलं, ते अंगाला संपूर्ण लावायचं साबणाच्या ऐवजी. आणि मग कोमट पाण्याने किंवा गार पाण्याने जशी तुमची सवय असेल त्याप्रमाणे आंघोळ करायची आहे. आणि नंतर भूक लागल्यानंतर जेवायची आहे. नंतर तुम्ही ब्लॅक कॉफी घेतली आहे, ग्रीन टी घेतला वगैरे असं काही करू नये. उत्तेजक पदार्थ न देणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही प्राणायाम करत असाल तर तुम्हाला उत्साह आपोआपच आतनं इतका छान येतो की तुम्हाला त्याची गरज पडायला नाही पाहिजे. म्हणजे एखादा माणूस असा मरगळलेला आहे आणि त्याच्या कानाखाली एक लावली आहे, असा उत्साह येणं म्हणजे काय आहे, चहा कॉफी पिणं किंवा कोको पिणं आहे. आणि आतनं उत्साह येणं म्हणजे काय आहे, प्राणायाम करणं आहे. तर तुम्ही कधी ते भ्रामरी आणि कपालभाती करून बघा आणि चहा पिऊन बघा, दोघांच्यातला फरक तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर उत्तर कर्म त्याच्यानंतर काय करायचं व्यायामानंतर हे आत्ता आपण बघून झालं. आता होतं कसं की प्राणायाम हा प्रकार असा आहे की तो हळूहळू करायला पाहिजे. तो जर विकृत पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर सुरू केला गेला ना, तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या पद्धतीचे चुकीचे एन्झाईम जे आहेत ना, एस्पेशली CK नावाचा जो एन्झाईम आहे तो वाढायला लागतो आणि तो लाईफ थ्रेटनिंग असतो. त्याच्यामध्ये माणूस मरूसुद्धा शकतो, एवढा मोठा प्रकार होतो. बरेच लोक पहिल्या दिवशी अर्धा पाऊण तास कपालभाती करतात, अतिशय चुकीचं आहे. यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेतो शनैः शनैः तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम असं म्हटलेलं आहे. जसं हिंस्र श्वापद असतात की हळूहळू आपण वश करतो, सर्कशीमध्ये आपण बघतो, तसं प्राणायामातला जो प्राण आहे त्याला हळूहळू प्राणाचा आयाम करायचा आहे आणि त्याला सिद्ध करायचा आहे. त्या धसमुसळेपणा चालत नाही. 2 दिवसात पी हळद हो गोरी असं होत नसतं आणि त्याच्यामध्ये खूप लिथल असे इफेक्ट येऊ शकतात. म्हणून हे तुम्हाला आत्ता मुद्दामून सांगितलं. तर रिसर्च करत असताना असं होतं की ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी तुमची रक्ताची वाढते आणि तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये नवचैतन्याचा आविर्भाव होतो. तुम्ही ज्यावेळेला हे प्राणायाम करता त्यावेळेला नाकाच्या खालच्या बाजूला सुगंधी द्रव्य असं लावत त्याला. कोणतंही सेन्स ऑर्गनकडनं आपण जेव्हा एखादी माहिती घेतो ना, तेव्हा ते पहिले थॅलॅमसमध्ये जात असतात आणि तिथनं ते पृथक्करण करून मग सेरिब्रल कॉर्टेक्सकडं पाठवलं जात असतं. पण गंधाच्या बाबतीत असा शोध आहे की घेतलेला श्वास डायरेक्ट जो आहे तो सेरिब्रल कॉर्टेक्सला जातो. आणि त्यामुळे नाथ संप्रदायातली जी सोहम साधना असते ना, त्याच्यामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं की श्वासाला सुगंधी केलं जातं आणि ते केल्या कारणानं मेंदूवरती त्याचा साक्षात ब्रेन स्टेमवरती परिणाम येतो आणि त्यामुळे तुमची लिम्बिक सिस्टीम जी आहे ती ॲक्टिवेट होते. त्यामुळे फाईट किंवा फ्लाईट हा जो मोड जो असतो तुमच्या शरीरातला, भीतीचं जे प्रकरण आहे, स्मृती जी आहे, आपला प्रीफ्रंटल लोब जो आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याने ॲक्टिवेट होतात. तुमची निर्णय क्षमता वाढते, तुमची स्मृती वाढते, तुमची पूर्वीची स्मृती जी आहे ती पुन्हा जागृत व्हायला लागते. शॉर्ट आणि लाँग मेमरी जी आहे ती ॲक्टिवेट व्हायला लागते. निर्णय चांगले घेता येतात, वस्तुस्थितीचं भान राहायला लागतं, सारासार विवेक जमायला लागतो. एवढं प्राणायामाचं महत्त्व सुगंधी प्राणायामाने होत असतं. तर सुगंध वापरून तुम्ही प्राणायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे. हे करत असताना आजारासाठी त्याचा उपयोग कसा होणार आहे हेही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. भस्त्रिका केली की जाठाग्निमांद्य नष्ट होतं, धात्वाग्निमांद्य नष्ट होतं, संपूर्ण शरीर चांगल्या पद्धतीने टोनला यायला लागतं. तुमच्या शरीरामध्ये फुफ्फुसाशीमधील मोठा आजार नसेल आणि सगळे प्राणायाम जर तुम्ही करत असाल तर इंटरस्टिशियल लंग डिसऑर्डर जी आहे किंवा एम्पिझिमॅटस लंग किंवा तुमचं फायब्रोसिस लंगचं जे आहे त्या औषधाबरोबर ह्या गोष्टींचा फायदा जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात होतो असं आत्ताचं रिसर्चसुद्धा सांगतं आहे. याच्याबरोबर काय होतं, तुमच्या विचारांची क्लॅरिटी जी आहे ती प्राणायामाने खूप चांगल्या पद्धतीने वाढायला लागते. डिफेन्स मेकॅनिझम जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरातला काम करायला सुरुवात करतो. फोकस तुमचा जो आहे तो कामातला वाढायला लागतो. हे प्राणायामाच्या बाबतीत बऱ्याच वेळा सांगितलं जातं. योगासनं वेगवेगळी करत असताना सिंहासन केलं तर तुमच्या शरीरामध्ये शौर्यत्वाची भावना जी येते, क्रौर्य त्यांनी वाढत नाही, कारण हा व्यायाम जो आहे तो कोष्ठ व्यायाम असल्या कारणानं. भुजंगासन केलं तर तुमच्या शरीराचं चपलत्व वाढतं, कमी श्वास तुम्हाला पुरायला लागतात आणि तुम्ही साप नागासारखे दीर्घायुषी व्हायला लागता. खूप कमी वेळा म्हणजे एका तासामध्ये फक्त 150 वेळा नाक श्वास घेत असतो.
तुम्हाला सांगितलं हे आश्चर्य वाटेल, पण पाण्यातले साप नाग जे असतात त्यांचं आयुष्य हे हजारो वर्षाचं असू शकतं, अशी परिस्थिती आहे. तर हा सगळा भाग तुम्हाला त्या पोझिशनमधनं किंवा पॉस्चरमधनं मिळत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची आसनं जी आहेत ना, त्याचा आपल्या आजारांच्यानुसार तुम्ही वापर करणं हे खूप उपयोगी आहे आणि ते लक्षात घेऊन या विषयाकडे बघणं खूप गरजेचं आहे. तर प्राणायाम तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीकडनं शिकून घ्या. व्यायामाच्या पूर्वकर्माची पश्चातकर्माची त्याला जोड द्या. आता इथं व्यायामाच्या हिशोबाने ज्या वनस्पती उपयोगी पडणार आहेत ना, त्याचंसुद्धा आपण माहिती बघायची आहे आणि ती माहिती जर तुम्ही समजून घेतली आणि त्या वनस्पती वापरायला लागलात तर व्यायामाचा सर्वंकष फायदा जो आहे ना तो तुम्हाला होण्याची शक्यता आहे. तर इथे एक वनस्पती तुम्हाला दाखवतो, अनेक वेळा मी ही दाखवलेली आहे. ही शतावरी नावाची वनस्पती आहे. खाली याला मुळ्या तुम्हाला दिसत आहेत. त्या वरच्या पानांचा उपयोग जो आहे त्याची भाजी करून जर खाल्ली तर नेत्राच्या अनेक आजारांसाठी उपयोगी पडतं. त्राटक करत असताना आणि डोळ्याचे पामिंग वगैरे व्यायाम करताना ह्याची भाजी खाणं खूप उपयोगी आहे. शतावरीचं चूर्ण पोटात जर घेतलं तर शुक्र धातू वाढतो, साथी धातूंचं आरोग्य सुधारतं आणि व्यायामामुळे शरीर चांगलं पुष्ट तयार होतं. पित्तवाताचे आजार होत नाहीत, असा भाग याच्यातून घडतो. हे अर्जुन नावाची वनस्पती आहे. व्यायाम करत असताना तुमच्या हृदयाची ताकद जर वाढायला लागली तर तुमची अर्धशक्ती व्यायामाची लिमिटसुद्धा वाढत जाते. तर हे अर्जुनाचं जे झाडांची पानं जी आहेत त्याचा रस किंवा सालीचा क्षीरपाक जो आहे तो संध्याकाळी घेतला तर हृदय आणि फुफ्फुसे यांची ताकद वाढते आणि त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या वृक्कावरती आणि मेंदूवरती येतो. चालण्याच्या व्यायामामध्ये हेच होतं, मन प्रसन्न राहतं. त्याच्यामुळे व्हेगस नर्व जी आहे ती शरीरामध्ये चांगल्या पद्धतीची उत्तेजना उत्पन्न करते. त्याचा हृदयाशी आणि आपल्या अंतराशी संबंध असतो आणि त्यामुळे वृक्कसुद्धा चांगलं काम करायला लागतं. तर मोकळ्या हवेत सकाळी फिरत असताना मध्ये फुलपाखरू दिसलं त्याच्याकडे बघा, पुढं वनस्पती दिसली तर त्याच्याकडे बघा. असं तुम्ही हसत खेळत जर चाललात ना तर त्याचा जास्त उपयोग होणार आहे. हात लेफ्ट राईट करत जोरात चालणारे लोक असतात, त्यांनी तसं केलं तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा नुसतं चालणं हा भाग खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यानंतर हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं नारळाचं पान आहे. नारळाचं जे खोबरं आहे ना ते तुम्हाला अतिशय उपयोगी पडतं व्यायाम करणाऱ्या लोकांना. रक्त वाढतं, पांढऱ्या पेशींची संख्या त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवता येते, इम्युनो सिस्टीम स्ट्रॉंग होते आणि मायक्रोबायोटिक पोकळ ते फळ असल्याकारणाने तुमच्या शरीरात कॅन्सरसारखे आजार जे आहेत ना ते कमी करण्यासाठी प्राणायामाबरोबर याचा उपयोग होतो. या पानांचा क्षार जो आहे त्याचं पाणीसुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी पिता येतं. आणखीन एक वनस्पती इथं आहे, तिचं नाव आहे अडुळसा किंवा वासा. ह्याचं फूल जे आहे ते घोड्याच्या दातासारखं दिसतं म्हणून याला वाजीदंत असं एक सुरेख संस्कृत नाव आहे. ह्याच्या पानामध्ये वासोसिन नावाचं द्रव्य असताना ते ब्रॉन्कोडायलेटिंग त्याची ॲक्शन आहे. हे जर पोटात घेतलं गेलं तर रक्तपित्त नावाचा आजारही जातो आणि त्याच्याबरोबरीने तुमच्या फुफ्फुसाची ताकद वाढते. तर हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तींनी, ज्यांना स्टेंट घातलेले आहेत आणि ज्यांना बायपास झालेली आहे अशा लोकांनी ही वनस्पती अर्जुनाच्या बरोबर वापरायला पाहिजे आणि त्याच्याबरोबरीने व्यायाम करायला पाहिजे. तर व्यायामाचा फक्त फायदा आणि फायदाच होईल, तोटा होणार नाही. म्हणजे ह्या वनस्पती ज्या आहेत ना ह्या फुफ्फुस आहेत आपली, ही झाडावरती लोंबणारी पानं म्हणजे, आणि उरलेलं फुफ्फुस आहे ते आपल्या शरीरात आहे. तर ह्याच्या हार्मोनीमध्ये जर तुम्ही काम केलं तर व्यायामाचाही फायदा होईल आणि या वनस्पतींचा वापरसुद्धा तुम्हाला करता येईल. अशी दुसरी एक वनस्पती म्हणजे अश्वगंधा. यांनी झोप चांगल्या पद्धतीची येते, व्यायामाने जी झोप येणार आहे ती आणखी चांगल्या पद्धतीने यांनी लागायला लागते. कमी झोपेमध्ये शरीराचं भरण पोषण चांगलं होतं आणि शरीर ताजंतवानं होतं, मनही ताजंतवानं होतं. तर अश्वगंधेसारखं पान आणि त्याचं मूळ जे आहे ते वापरणं गरजेचं आहे. आणखीन एक वनस्पती तुम्हाला ही दाखवतो, सगळ्यांना माहीत असलेली तुळस. ही पांढरी असू दे किंवा काळी असू दे, याच्या पानांचं सेवन तुम्ही करत चला. व्यायाम करून शरीर थकत असताना आणि पोट जर बिघडत असेल तर तुळशीचे पानं आणि दही 1 चमचा असं संध्याकाळी खायचं आहे. दही हे प्रत्येक चांगलं नाही आहे, पण ह्या आजारासाठी हे जर खाल्लं गेलं तर व्यायामाने पोटं बिघडणारे जे लोक असतात ना त्यांना तुळशी एवढं दुसरं अप्रतिम औषध नाही आहे. आणखीन एकच गोष्ट मी इथं तुम्हाला दाखवतो ती म्हणजे हे काळे तीळ आहेत. तर तिळाचं तेल संपूर्ण अंगाला लावून नंतर तुम्ही व्यायाम करायला लागला तर व्यायामाचा दोष कधीही तुम्हाला येणार नाही आणि शरीर जे आहे ते वज्रांगबली ज्याला म्हणतात ना, बजरंगबली आपण मराठीत म्हणतो, खरं तो शब्द वज्रांगबली असा आहे. वज्रासारखं तुमचं शरीर तयार होईल आणि बलही वाढेल. म्हणजे मारुतीरायासारखं शरीर जर कमवायचं असेल ना तर हे सगळं लेक्चर जे आहे ते ऐकून चिंतन करून तसं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे, तर तुम्हाला त्याचा खरा फायदा होणार आहे. फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती दिली सर तुम्ही व्यायामाबद्दल. सर आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. तर प्रेक्षको, आपला कार्यक्रम आजचा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे hellodoctor2026@gmail.com. तर आम्ही यूट्यूब, फेसबुक आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. चला, तर वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, एका नव्या टॉपिकसह पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.
समज गैरसमज श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774918193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.